हा काय ही योजना आपण चालू ठेवणार का? हा माझा एवढाच प्रश्न आहे. चला ही योजना आपण चालू ठेवणार का? माननीय अध्यक्ष महोदय, मैं स्पेसिफिकली सांगितला या वेळेचे बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अरे ऐकून तरी घ्यावा. तुम्ही ते विचारलं मी जवाब देतो ना. तुम्ही जे विचारलं त्याचा जवाब देतो ना. माननीय अध्यक्ष महोदय, यावेळेचे बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराजे शिंदे आणि माननीय वित्तमंत्री अजितदादा पवार याने या योजनासाठी 418 करोड रुपयाचा प्रावधान केला आहे. या योजना सुरू राहणार आहे. चला चला लक्षवेधी क्रमांक 17 श्री अमित साडम. अध्यक्ष अमित महाराज, साडम नाही झालं लक्षवेधी क्रमांक 17. त्यांनी दोनदा उत्तर दिलं ना. त्यांनी तुमच्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे. नाही अध्यक्ष महाराज, लक्षवेधी क्रमांक 17 मंत्री महोदय. चला अध्यक्ष लक्षवेधी महाराज, क्रमांक 17 श्री अमित साडम. शासनाने सुरू केलेल्या असलेल्या मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेसंदर्भामध्ये ही लक्षवेधी असून माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा 11 महिन्याचे प्रशिक्षण संपल्यानंतर या युवांना रोजगार व स्वयंरोजगार क्षम बनवण्यासाठी शासनाद्वारे काय विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. चला एक मिनिट मी हा माननीय अमित साटम साहेब आमचे पार्टीचे अध्यक्ष आहे. त्याने अतिशय चांगली प्रश्न विचारला. मी त्यांच्या 1-2 मिनिटामध्ये जवाब देतो. त्याने जे जवाब दिला योजनाचा काय होणार मी जवाब दिला. आता त्याने जे जवाब दिला की ते योजना एक वेळा ते 11 महिने पूर्ण करले नंतर त्या विद्यार्थ्याचं काय होणार. तर माननीय अध्यक्ष महोदय, हा जे सरकार आहे हा सरकार लोकांची सरकार आहे. हा सरकार युवक युवत्या रोजगारसाठी नेहमी प्रयत्न करता. एक 6 पॉईंट आता आज ती घोषणा करतो. हा जे 11 महिने ज्याने पूर्ण केल्या त्याच्यासाठी या सरकार नवीन काय करणार. 11 महिना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक औद्योगिक संस्थांमध्ये अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. अल्पकालीन अभ्यासक प्रत्येक 400 ITI मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक ITI सुरू केला आहे. त्यामध्ये 10% रिझर्वेशन फ्री ऑफ कॉस्ट या जे विद्यार्थी आहेत त्याने दिला जाणार आहे. ऐकून तरी घ्यावा. अरे ऐकून तरी घ्यावा. 6-1 झाला. ऐकून तरी घ्यावा. कधीतरी अप्रिशिएट करावा. माननीय अध्यक्ष महोदय, जे आम्ही मुख्यमंत्री स्वरोजगार योजना आता मी ते सांगितली. 1 लाख विद्यार्थ्याने 5 लाख विद्यार्थ्याने दरवर्षी आपण 5 लाख रुपयाचे लोन 3% दरवर देणार आहे. फक्त लोन नाही आहे, त्यासाठी प्रत्येक ITI मध्ये आपण इनोव्हेशन सेंटर उभा करणार आहे. प्रत्येक ITI मध्ये एक मेंटरशिप ग्रुप उभा करणार आहे. प्रत्येक ITI चे बरोबर आपण एक ऑनलाईन क्वेश्चन आन्सरचा ॲप तयार केला आहे. त्यामध्ये 10% रिझर्वेशन हे जे 1,70,000 विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण प्रायोरिटी रिझर्वेशन ठेवलं आहे. माननीय अध्यक्ष महोदय, यानंतर जे काही 1,70,000 विद्यार्थी आहे त्यांना आपण उद्योग विभागाकडे त्यांच्या उद्योगसह बायफर्केशन करून त्यांची लिस्ट इथे पाडून जिथे वॅकन्सी असेल त्याने प्रायोरिटी इंटिमेशन मिळेल. माननीय अध्यक्ष महोदय, त्याशिवाय कर्नाटकाची धर्तीवर आपण इथे मॅच मेकिंग पोर्टल तयार केला आहे. अरे पण त्यांचा प्रश्न तुमचा प्रश्न गेला. आता अमित साटमजीचा प्रश्न उपाययोजना विचारता. माननीय अध्यक्ष महोदय, पुढच्या अधिवेशन मध्ये विचारा. चला पुढे जाऊया. बोलायला मौका मिळाला. मंत्री महोदय, उत्तर झालं का? पुढे जाऊया. मंत्री महोदय, आपलं उत्तर झालं का? पुढे जाऊया. नाही बोला. हा अध्यक्ष महोदय, हे मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी जे होते मागच्या विधानसभेच्या आधी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सध्याचे आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, म्हणजे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब दोघांचे व्हिडिओ आहेत
की आम्ही ह्या 11 महिन्यानंतर यांना महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये कायम करणार असे व्हिडिओ आहेत, ते सगळे आहेत, बघितलेले आहेत, मी तुम्हाला दाखवतो आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं त्यांना बसून बोलू commitment नका, बसून बोलू नका. त्या आपण सगळ्या pointed प्रश्न घ्या, पाटील महाराष्ट्रातल्या साहेब. मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थींचा विश्वासघात करून आता त्यांना तोंडावरून हात फिरवण्याचा कार्यक्रम जो चालू आहे तो अध्यक्ष महोदय थांबून त्यांना कायम सेवेत सरकार कधी घेणार? चला मंत्री महोदय उत्तर द्या. माननीय अध्यक्ष महोदय, तर ज्येष्ठांचं द्यावं एक वेळा. लागतं. नाही हा घ्या. नाही नाही पुढे बोला. तर बघा 10:39 झाले ना. बघा राहिलेल्या लक्षवेधी ऐका योगेश साहेब, राहिलेल्या लक्षवेधी या राहून जातील. ऐकून घ्या. नाही नाही समजून घ्या माझी गोष्ट. घ्या बोला. हा तुम्ही घेताय बॉम्ब घ्या.